अपडेट आहे। मराठा समाजाच्या मागासलेपणाबद्दल राज्य मागासवर्ग आयोगाने उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केलंय। मराठा समाज हा अपवादात्मक मागास समाज असल्याने तो आरक्षणासाठी पात्र आहे असं राज्य मागासवर्ग आयोगाने म्हटलंय। शिवाय शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं असल्याचंही आयोगाचं म्हणणं आहे। गेल्या 10 वर्षात खुल्या प्रवर्गातील व्यक्तींच्या आत्महत्यांमध्ये 94% व्यक्ती या मराठा समाजाच्या आहेत। सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने एकूण आरक्षणाची मर्यादा 50%ची मर्यादा ओलांडली गेली आहे। त्यामुळे असं आरक्षण देणं घटनाबाह्य असून मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात विविध याचिका दाखल केल्यात आणि यावर आपली बाजू मांडताना राज्य मागासवर्ग आयोगाने हे शपथपत्र सादर केलंय। काय आहे शपथपत्रात आपण पाहूयात। 10 वर्षात खुल्या प्रवर्गातील आत्महत्यांमध्ये 94% मराठा समाजाचे शेतकरी आहेत असं या शपथपत्रात म्हणण्यात आलंय। समाजात अपवादात्मक मागासलेपण समाजाकडे तुच्छतेने पाहिलं जातं हा मुद्दा नमूद करण्यात आलाय। मराठ्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण गरजेचं असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे। प्रगतिशील भारतात मराठा समाजाची उन्नती होत नसल्याचं सुद्धा या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। सद्यस्थितीत मराठा समाज दयनीय असल्याचं दिसून येतंय ही बाबही नमूद करण्यात आली। मराठा समाजाची आर्थिक स्थिती मागासलेपण सिद्ध करते असंही यात म्हणण्यात आलं।